Good afternoon, all of you. In last lecture, we have seen the last discipline was the advanced construction techniques and advanced constructions equipment we have seen in the last lecture. Okay. Up to this, we have covered all the disciplines. Only one discipline is remaining, that is the remote sensing and the GIS. In up to these lectures, we have completed our building planning and design. Second one is the structural engineering. Third one is the geotechnical engineering that we have seen. After that, we have seen the environmental engineering, water resource engineering, that is the irrigation engineering. After that, we have seen the surveying. That all the disciplines we have covered in detail up to this last lecture. And today, that remaining discipline of civil engineering, only one is remaining, that is the remote sensing and the GIS. Already we have discussed about this, what is mean by this remote sensing and what is the long form of this GIS. What is mean by this? सांगा कोणाला माहिती remote sensing? What is mean by the remote sensing? Can you please? Remote sensing. Remote sensing is nothing but remotely we have to do the survey. Okay, and for that purpose we have to take aerial photographs through the space technology. By using the space technology, we will collect the or we will create these different aerial photographs, and through these aerial photographs we will do the survey, and that come under this remote sensing. And for that purpose, there are the different modern GIS technology, and the GPS technology is helpful to do the remote survey, that is the remote sensing, and it is come under this GIS and the GPS technologies. समजलं का बघा. तर रिमोट सेन्सिंग म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला ॲक्च्युअली साईटवरती आपल्याला फिजिकल कॉन्टॅक्ट न करता, फिजिकली आपल्याला त्या ठिकाणी न जाता आपल्याला काय करायचं आहे, थ्रू द स्पेस टेक्नॉलॉजी. स्पेस टेक्नॉलॉजीमधून आपल्याला म्हणजे काय करायचं आहे, थ्रू द स्पेस म्हणजे आपल्याला वरून फोटोग्राफ काढायचे आहेत. थ्रू द म्हणजे अवकाशातून आपल्याला काय करायचे, वी हॅव टू टेक अ फोटोग्राफ्स, आणि ते फोटोग्राफ्स काढून झाल्यानंतर त्याचा आपल्याला काय करायचं, स्टडी करायचं आहे. मग ते फोटोग्राफ्स आपण कशासाठी काढतो, तर आपल्याला समजा एखादा एरिया दिला आहे, तर त्याची आपल्याला टोपोग्राफी कशी आहे ह्याचा स्टडी करायचा आहे. किंवा एक टाऊन आहे, तर त्या टाऊनचा टोटल एरिया किती आहे, किंवा त्या ठिकाणच्या टाऊनमध्ये परत कुठल्या कुठल्या टाईपचे एरियाज आहेत, तर त्या ठिकाणचं आपल्याला सगळं जे काही आपल्याला इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचे आहे थ्रू द सर्वे, ते आपण थ्रू द एरियल फोटोग्राफ्स आपल्याला सिम्पली आपल्याला मिळू शकतं. तेच जर आपण मॅन्युअली सर्वे जर करायला गेलो तर रिक्वायर्ड टाइम आपला काय असणार आहे, तर जास्त असणार आहे. तर त्यासाठी आपण काय करतो की थ्रू द रिमोटली आपल्याला काय करायचं, वी हॅव टू टेक अ फोटोग्राफ्स, अँड थ्रू दिस फोटोग्राफ वी विल स्टडी द रिमोट सेन्सिंग अँड वी विल स्टडी द टोपोग्राफी ऑफ दॅट एरिया. ओके, ज्या पद्धतीने आपल्याला सर्वे करायचा आहे तो सर्वे तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. दॅट इज कम अंडर दिस रिमोट सेन्सिंग अँड द GIS. ओके, खाली जर पिक्चर दाखवलेत बघा, तर त्या पिक्चर्समध्ये यू कॅन सी दिस. तर त्या पिक्चर्समध्ये आपल्याला तुम्हाला ह्या ठिकाणी टोपोग्राफिकल स्टडी मिळू शकेल. कुठल्या टाईपची झाडी आहेत समजा, किंवा काय ठिकाणचं त्या ठिकाणचं रॉक कुठल्या कुठल्या टाईपचं आहे, ग्राउंड कसं आहे, कुठं दरी आहे, कुठं नदी आहे, या सगळ्याचं जे सी आहे, किंवा या सगळ्याचं जे वॉटर रिसोर्सेस कुठं कुठं अवेलेबल आहेत. जिओलॉजिकल स्टडी करायचं असेल, टोपोग्राफिकल स्टडी करायचं असेल, आपल्या टाऊनच्या ठिकाणी स्लोप कुठं आहे जास्त, हिली एरिया कुठल्या साईडला आहे, हा जर स्टडी करायचा असेल तर आपल्याला काय करायला गेलं, वी हॅव टू टेक अ रिम्युअल फोटोग्राफ, आणि आपल्याला एरियल फोटोग्राफ्स, आणि थ्रू दिस एरियल फोटोग्राफ्स विल गेट द information about the topography of any area. Okay, so write down this remote sensing and GIS discipline in your notebook. Write name as a remote sensing and the GIS. Remote sensing and GIS. This is one of the new field. This is one of the new field. We'll stop. The improvement in space technology. The improvement in space technology. The improvement in space technology, comma,
availability of GPS, availability of GPS, enhanced enhanced the scope of enhanced the scope of geographic information system, enhanced the scope of geographic information system, full stop. Good mapping technique, good mapping technique helps to get helps to get required information helps to get required information accurately accurately and effectively effectively manage manage and monitor the available resources for optimal use. Full stop. GIS is an high-tech equivalent of map. GIS is an high-tech equivalent of map. It represents it represents means to locate ourselves to locate ourselves in the relation to world around us, to world around us. It deals with it deals with measurement, mapping, Ah, mapping, monitoring, monitoring, and modeling of modeling of geographic information, geographic information around us. ठीक आहे. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, बाय दिस GIS अँड GPS टेक्निक्स यूज करून काय करायचे, वी हॅव टू डू द मॅप. आपल्याला जो ग्राउंड आहे ते ग्राउंड आपल्याला काय करायचं आहे, एका शीटवरती ड्रॉ करायचं आहे. तर त्यामध्ये परत तुमची काय येईल, मेजरमेंट येईल, मॅपिंग येईल, मॉनिटरिंग असेल, मॉडेलिंग असेल, ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला या थ्रू कलेक्ट करायचे आहे थ्रू द जिओग्राफिक इन्फॉर्मेशन्स. बघा एक उदाहरण जर सांगायचं झालं तर आपल्याला पूर्ण रेनफॉल आहे त्याच्याशी रिलेटेड जर इन्फॉर्मेशन काढायची असेल
किंवा GIS थ्रू जे मेजरमेंट आहे, मॉनिटरिंग आहे, एरियल फोटोग्राफ्स जर ते थ्रू आपण जे करणार आहे, तर त्याच्या थ्रू आपल्याला काय मिळू शकतो, टोपोग्राफिकल एरिया कसा आहे आपला त्या ठिकाणची, किंवा एखादी सिटी असेल, एखादं टाउन असेल, तर त्या ठिकाणची अंडुलेशन्स ऑफ द ग्राउंड असेल, हिली एरिया असेल, तर त्या सगळ्याच आपल्याला थ्रू द एरियल फोटोग्राफ्स वी कॅन कलेक्ट द इन्फॉर्मेशन. दॅट इज अ मॉडर्न टेक्निक्स टू कलेक्ट द इन्फॉर्मेशन, दॅट इज द रिमोट सेन्सिंग अँड द GIS. आपण जे रेग्युलर सर्वेइंग बघितलं त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आपण वापरून सर्वेइंग करत होतो, लेवलिंग करत होतो, पण दीज आर दी इम्प्रूव्ड टेक्निक दॅट आर दी GIS अँड द GPS. तर ह्याच्यावरती आपल्याला काय क्वेश्चन्स विचारू शकतात की GIS आणि GPS याचे काय लॉंग फॉर्म आहे. GIS इज नथिंग बट अ जिओलॉजिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम, अँड द GPS इज नॉट द ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. ह्याच्यानुसार आपल्याला काय करायचंय, ह्याचं आपल्याला काय त्या ठिकाणी विचारू शकतात, व्हॉट इज द लॉंग फॉर्म, त्याचा यूज काय, परत रिमोट सेन्सिंग म्हणजे काय, रिमोटली आपण कसा सर्वे करू शकतो. हा जो स्टडी आहे तो दॅट विल बिकम अंडर दिस रिमोट सेन्सिंग अँड द GIS GPS. Last one from this is remaining is the role of civil engineers. Okay, बघा, रोल ऑफ सिव्हिल इंजिनियर्स. कोण सांगेल का मला रोल ऑफ सिव्हिल इंजिनियर्स काय असतो, व्हॉट इज द रोल ऑफ सिव्हिल इंजिनियर्स? प्रतीक, राहुल, रोल ऑफ सिव्हिल इंजिनियर्स, एनीवन कॅन प्लीज? जे माहिती आहे ते सांगा. व्हॉट इज द रोल ऑफ सिव्हिल इंजिनियर? सिव्हिल इंजिनियरचा रोल काय असतो? आतापर्यंत आपण बरेचसे बघितले रोल्स. सर्वाई, प्लॅनिंग, डिझायनिंग. ओके, प्लॅनिंग, डिझायनिंग, अगेन सर्वेइंग. आणखी काय माहिती आहे? स्ट्रक्चर काय करायचं, स्ट्रक्चरल कन्स्ट्रक्शन साठी. पुढे आणखी आणखी काय करतो सिव्हिल इंजिनियर? जिओ टेक्निकल इंजिनियर असेल तर, ओके, जिओ टेक्निकल इंजिनियर असेल तर तो काय करणार, त्या ठिकाणी काय स्टडी केला पाहिजे त्या सिव्हिल इंजिनियरनं? सॉइल फाउंडेशन ऑफ सॉइल. डिझायनर असेल तर काय केलं पाहिजे? डिझाइन द बिल्डिंगचे डिफरंट कंपोनंट ते डिझाईन केले पाहिजे. पुढे आणखी सुपरविजन कोण करतं बिल्डिंगचं? सिव्हिल इंजिनियर. ओके, टनेलिंग कन्स्ट्रक्शन असेल तर त्या ठिकाणी परत ब्रिज साईट असेल, रोड मॅपिंग. ठीक आहे, बर. नंतर आपल्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन साठी लागणारे जे मटेरियल आहेत तर त्याचं क्वालिटी करायचं काम कोण करतं? कन्स्ट्रक्शन काय केलंय? ठीक आहे. तर सिव्हिल इंजिनियर्स काय करतात, तर सिव्हिल इंजिनियरचं कन्स्ट्रक्शन असेल, प्लॅनिंग असेल, डिझायनिंग असेल, दॅट ऑल ऍक्टिव्हिटीज आर कम अंडर द सिव्हिल इंजिनियर्स. तर बघा, फर्स्ट विल रीड दिस स्लाइड, आफ्टरवर्ड्स आय विल गिव्ह द डिस्क्रिप्शन अबाउट दिस. बघा, सिव्हिल इंजिनियर इज द वन हू डिझाईन्स मेंटेन्स द वर्क ऑफ पब्लिक युटिलिटी. जे गव्हर्नमेंटचं वर्क असेल किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जरी असेल तर दोन्ही टाईपची जी काम आहेत ते कोण करतं? सिव्हिल इंजिनियर. त्या ठिकाणी रोल डिझायनिंगचा असेल किंवा तुमचं प्लॅनिंगचं असेल, आणि मेंटेनिंग द वर्क पब्लिक ॲज वेल एज द प्रायव्हेट, दॅट रोल इज कम अंडर द सिव्हिल इंजिनियर्स. नेक्स्ट, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रोलमध्ये परत सर्वेइंग जे करतो ते सिव्हिल इंजिनियर्स, सर्वेइंग सिव्हिल इंजिनियर्स असेल, प्लॅनिंग असेल, एखाद्या कुठलं पण आपल्याला काय करायचं, बिल्डिंग एखादी काय करायची आपल्याला बिल्डअप करायचे, त्यासाठी लागणारे जे बेसिक प्लॅन आहे, बेसिक जो सर्वे असणार आहे, परत बेसिकचं जे प्लॅनिंग असेल, बेसिक डिझायनिंग असेल, परत इस्टिमेशन म्हणजे क्वांटिटी ऑफ मटेरियल किती रिक्वायर्ड असेल, किंवा त्या एखादं बांधकाम करायचं तर त्याच्या लागण्यासाठी खर्च किती असेल त्या ठिकाणचा, मॅन्युअल त्या ठिकाणी रिक्वायर्ड टाइम किती असेल बिल्डिंग फिनिशिंगसाठी. तर ह्या सगळ्याचा जो स्टडी असतो तो कोण करतो, तर तुमचा सिव्हिल इंजिनियर करतो. कुठल्याही टाईपचं कन्स्ट्रक्शन असेल, तुमचं मल्टीस्टोरी बिल्डिंग असेल, परत तुमचं डॅम साईट असतील, ब्रिज साईट असेल, हायवे असेल, अगेन तुमचं जर रेल्वे ट्रॅकचे रेल्वे आपल्याला त्या ठिकाणी ट्रॅक बांधायचं असेल, त्या ठिकाणचा रोडचं कन्स्ट्रक्शन करायचं असेल, एखादा कॅनॉल असेल, वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स असतील, तर हा सगळा जो स्टडी येतो तुमचा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये येतो. आणि याचं जर डिझायनिंग प्लॅनिंग करायचं असेल तर तो पण सिव्हिल इंजिनियरच करतो. नेक्स्ट, आपल्याला जर काय प्रॉब्लेम्स असतील साईटवरचे, तर साईटवरचे प्रॉब्लेम्स असतील किंवा डिझायनिंग असेल, तर डिझायनिंग जे आहे तर ते कुणाला समजतं, तर सिव्हिल इंजिनियर, आणि त्याच्या थ्रू आपण काय करत असतो, बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करत असतो. तर आपल्या बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करत असताना जे काही प्रॉब्लेम्स येतात तर त्याला सोल्युशन द्यायचं काम पण कोण करतो, तर सिव्हिल इंजिनियरच असतो. ओके, त्याच्यानंतर जे रिक्वायर्ड मटेरियल्स आहेत बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करण्यासाठी, जे की सिमेंट असेल, सँड असेल, ॲग्रिगेट्स असतील, त्या ठिकाणी काही ॲडमिक्चर वापरले असतील, स्टील असेल,
तर हे जे सगळे मटेरियल्स आहेत, विटा असतात आपल्या, तर हे सगळे तुम्हाला माहिती आहे, हे सगळे जे कन्स्ट्रक्शनचे मटेरियल आहेत, तर या सगळ्या कन्स्ट्रक्शन मटेरियल्स आपल्याला काय करायचं आहे, गुड क्वालिटीमध्ये क्वालिटी त्याची मेंटेन करायची आहे. तर हे सगळ्याची क्वालिटी किंवा ह्याचं टेस्टिंग करण्याचं काम आहे ते पण कोण करतो, तर सिव्हिल इंजिनियरच करतो. त्याच्यानंतर परत नंतर आपल्याला बघा, जे एखादी क्लायंट असेल, आपल्याला एखादी स्पेस दिली, त्या ठिकाणी एखादा प्लॅन करायचे, एखादे घर बांधायचे आहे किंवा कुठल्याही प्रकारची कमर्शियल बिल्डिंग असू शकते किंवा त्या ठिकाणी रेसिडेन्शियल बंगलो असू शकतो, ओके, इंडस्ट्रीयल असू शकतं. तर ते आपल्याला जर त्याचं बिल्डिंगचं प्लॅनिंग जर करायचं असेल ॲज पर द बायलॉज, तर ते सगळे बायलॉज सिव्हिल इंजिनियरला माहीत असतात आणि त्या ठिकाणचा जो रिक्वायर्ड स्पेस आहे, तर त्या स्पेस थ्रू काय करत असतो तो इंजिनियर, बायलॉज त्या ठिकाणचे सॅटिस्फाईड करून पूर्ण तो प्लॅनिंग किंवा त्याचं डिझायनिंग असेल ते कोण करून देत असतो, तर सिव्हिल इंजिनियरच करून देत असतो. नंतर त्या ठिकाणी आपल्याला आता फाउंडेशन, टाईप ऑफ फाउंडेशन आपल्याला करायचं आहे. डिझायनिंग करत असताना जर कुठल्या टाईपची सॉईल आहे त्या ठिकाणी, हार्ड स्टार्टअप कुठंपर्यंत अवेलेबल आहे, कुठं नाही आहे, तर त्या ठिकाणची जी काही सॉईलची आपण टेस्टिंग करतो, तर ते सॉईल टेस्टिंग आहे ते परत कोण करतं, तर जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग लॅबोरेटरीमध्ये सॉईलचं टेस्टिंग पण कोण करतो, सिव्हिल इंजिनियर. दॅट इज द रोल इन टू दिस सॉईल इन्व्हेस्टिगेशन. नेक्स्ट जो येतो की डिझाईन. तर डिझाईनमध्ये स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग पार्ट येतो सिव्हिल इंजिनिअरिंगमधला. तर त्यामध्ये वेगवेगळे कंपोनंट आहेत, बीम असेल, स्लॅब असेल, फुटिंग असेल, परत त्या ठिकाणचं कॉलम असेल, हे सगळे जे कंपोनंट आहेत, तर त्या कंपोनंटचं डिझाईन, प्रत्येक कंपोनंटवरती येणारा लोड, त्याच्यावरती येणारे स्ट्रेसेस, हे सगळं त्याचं क्रॉस सेक्शनल एरिया डिझाईन करायचं काम, हे जे आहे ते कोण ठरवतं, तर दॅट इज द सिव्हिल इंजिनियर. नंतर आपल्याला काय करायचं आहे, एखाद्या बिल्डिंगसाठी रिक्वायर्ड मटेरियल किती लागेल, तर त्यासाठी आता कन्स्ट्रक्शन चालू असताना जे रिक्वायर्ड मटेरियल आहे फॉर द कम्प्लिशन ऑफ वर्क, कन्स्ट्रक्शन वर्क चालू आहे तर ते फिनिश करायचं आहे, तर त्यासाठी जे रिक्वायर्ड मटेरियल्स आहेत त्यामध्ये सिमेंट, सँड, ॲग्रिगेट, तर त्या सगळ्याची क्वांटिटी प्लस क्वालिटी चेक करण्याचं काम करतो तर सिव्हिल इंजिनियर. परत आपल्याला एखादं काय करायचं, आता घर आपल्याला किंवा एखादी लँड आपल्याला काय करायचे, परचेस करायचे आहे, तर ते लँड परचेस करायचे, त्याचं व्हॅल्युएशन करायचं असेल किंवा लँड प्लस तुमची काय असेल बिल्डिंग असेल, तर त्याचं टोटल व्हॅल्युएशन जर करायचं असेल तर दॅट विल बी कम अंडर द सिव्हिल इंजिनियर ओनली. ओके, तर अशा पद्धतीने बघा आपले जे रोल ऑफ सिव्हिल इंजिनियर्स आहेत, तर या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये राहतात की फॉर डुईंग द कन्स्ट्रक्शन, प्लॅनिंग, सर्वेईंग, डिफरंट टाईपचे कन्स्ट्रक्शन आहे त्यातील सुपरविजनचं असेल काम. परत त्या ठिकाणी एखादं लँड सर्वेअर म्हणून पण काम कोण करतो, तर सिव्हिल इंजिनियरच करतो. परत प्लॅनिंगमध्ये, डिझायनिंगमध्ये सगळे बायलॉज ह्याचा स्टडी करून, परत जिओ टेक्निकल इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला जर कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर सॉईलचा स्टडी करण्यासाठी दॅट इज द सॉईल इन्व्हेस्टिगेशन, ह्या सगळ्या ठिकाणी कोण येतो आपला, दॅट ऑल वर्क्स will do by the civil engineer only. Okay, so all of you write down this role of civil engineers. I will give you the 2 minutes, after that we'll go for the next point. Role of civil engineers. Write down, civil engineer is the one who designs. Civil engineer is the one who designs and maintain the work and maintain the work maintain the work of public utilities, maintain the work of public utilities, public utilities. Christoph, following are the main roles or duties. Following are the main roles or duties of civil engineers. Civil engineers main role is civil engineers main role is in surveying, comma, planning, comma, designing, comma, estimation, and execution of structures,
execution of structures, execution of structures like buildings, execution of structures like buildings, comma roads, comma roads, comma railways, comma railways, comma ports, ports, comma airports, airports, comma dams, dams, comma canals, 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 comma water and wastewater treatment plant, water and wastewater treatment plant, comma water distribution network, water distribution network and sewerage system. Full stop. To use scientific and engineering principles, to use scientific and engineering principles, engineering मॅम principles. हाँ बोला. मॅम ते वर वॉटर डिस्ट्रीब्युशन नेटवर्क अँड सिवेज सिस्टीम आहे का सेवरेज सिस्टीम आहे? दॅट इज सिवरेज लिहा. सिवर लाईन्स म्हणतात ना त्याला, सिवरेज सिस्टीम असं म्हणतात किंवा सिवेज लाईन्स लिहा. सिवरेज सिस्टीम, सिव्हिअर लाईन्स. जे सिव्हिअर लाईन्स म्हणजे समजलं ना, जे डिस्पोजल आहेत, सिवेज डिस्पोजल्स, त्याला कलेक्ट केलेल्या ज्या लाईन्स आहेत तर त्याला आपण सिवरेज सिस्टीम किंवा सिव्हिअर लाईन्स म्हणतात. समजलं? ओके. म्हणजे बघा सिटीमध्ये कसे वेगवेगळ्या टाईपचे लाईन आहेत ना, इलेक्ट्रिसिटी लाईन्स आहेत, रोडच्या लाईन्स आहेत, ड्रेनेजच्या लाईन्स आहेत, वॉटरच्या लाईन्स आहेत, तर त्यामधली ही एक सिव्हिअर लाईन्स पण आहे. कळलं? समजलं का? मॅम हा, हो, यस यस. ओके. To use scientific and engineering principles, to use scientific and engineering principles for solutions of different engineering problems, different engineering problems, different engineering problems, full stop. To solve different engineering problems, different engineering problems with the help of with the help of with the help of field experience, field experience, comma laboratory techniques, laboratory techniques, comma mathematical model, mathematical model, using computer and information technology, using computer and information technology, computer and information technology, full stop. To implement management techniques, to implement management techniques for better management of for better management of for better management of man, comma material, comma machines and money,
अँड मनी. बघा या ठिकाणी मॅन, मटेरियल अँड मशिनरीज. बघा वेगवेगळ्या कामासाठी मशिनरीज पण कुठल्या कुठल्या लागतात, तर त्याचा पण जे काही अंडर सुपरविजन असणार आहे तर ते सिव्हिल इंजिनियरच्या अंडर असणार आहे. तर आपण वेगवेगळे बघितले मागच्या वेळेचे इक्विपमेंट, बुलडोजर्स असतील, JCB असेल त्या ठिकाणी, किंवा त्या ठिकाणचं मिक्सर असेल कॉन्क्रीट मिक्सिंगसाठी. तर हे जे इक्विपमेंट आहे तर ह्याचा स्टडी पण हा सगळा जो रोल येतो तो अंडर द सिव्हिल इंजिनियरच्या अंडर येतो. ठीक आहे. म्हणजे या सगळ्याचं मॅनेजमेंट करण्याचं काम कोण करतो? कुठली पण कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी कंप्लीट करण्यासाठी तर तो सिव्हिल इंजिनियरच करतो. नेक्स्ट, टू कॅरी आउट द प्लॅनिंग. टू कॅरी आउट द प्लॅनिंग. टू कॅरी आउट द प्लॅनिंग ऑफ बिल्डिंग. लिहून घेताय ना सगळे? Yes, ma'am. ओके. टू कॅरी आउट प्लॅनिंग of building as per its functional needs, as per its functional needs, as suggested by, as suggested by, as suggested by clients or user, as suggested by clients or user, comma, the building may be residential, building may be residential, comma, public building or industrial building, full stop. He has to plan, he has to plan the building, he has to plan the building as per the bylaws, as per the bylaws, full stop. To carry out soil investigations, to carry out soil investigations, to carry out soil investigations for the design of, for the design of foundation of structures, for the design of foundation of structures, full stop. To carry out, to carry out design of structures, to carry out design of structures as per the principles of, as per the principles of structural analysis, structural analysis, structural analysis and design, structural analysis and design, full stop. He should also, he should also ensure that, ensure that the design is safe, design is safe, comma, durable and economical, and economical, full stop. To prepare the estimates, to prepare the estimates, to know the probable cost of completion, to know the probable cost of completion of work, to know the probable cost of completion of work, full stop. To invite, to invite tenders, to invite tenders and to select, and to select
to select contractors for the works full stop, to carry out valuation of land, or building for the purpose of finding its sale or purchase price or taxation. Full stop. Civil engineers has to work for the general welfare of peoples. Completed. झालं का सगळ्यांचं? Yes, ma'am. मॅडम आज कोणती टेस्ट आहे? आज जे शेड्यूल असेल ती होईल टेस्ट तुमची. ठीक आहे, शेड्यूल ऑलरेडी ग्रुपवरती मॅडमनी पाठवलेला आहे तुम्हाला. ठीक आहे, तर बघा सिव्हिल इंजिनिअरचा रोल आपण या ठिकाणी लास्ट बघितला. तर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रोलमध्ये कुठं कुठे येतो? प्लॅनिंग असेल, डिझायनिंग असेल, सर्वेइंग करायचं असेल, कुठल्याही टाईपचं कन्स्ट्रक्शन आपल्याला करायचं असेल तर त्या ठिकाणी सर्वेइंग पासून प्लॅनिंग पासून जे काम येतं ते सगळं अंडर द सुपरविजन ऑफ सिव्हिल इंजिनियर्स येतं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जर एखादी लँड तुम्हाला परचेस करायची असेल किंवा ती सेल करायची असेल त्या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, तर त्या ठिकाणी जे इव्हॅल्युएशन होतं त्याचं जे व्हॅल्युएशन होतं त्या लँडचं असेल किंवा बिल्डिंगचं असेल तर ते कोण करतो? सिव्हिल इंजिनियर्स करतो. त्याच्यानंतर आपले जो टेंडर्स असतात किंवा कॉन्ट्रॅक्टर चूज करायचं आहे, एखादं मोठं काम आहे तर त्यासाठी पण ते त्या ठिकाणी सिव्हिल इंजिनियर्स असतात, गव्हर्नमेंट इंजिनियर्स असतात, जे की कॉन्ट्रॅक्टरना गव्हर्नमेंटची कामं देतात. तर त्या ठिकाणी पण सिव्हिल इंजिनियर सिलेक्ट करतो. नंतर परत जर डिझायनिंग असेल, एखाद्या कुठलाही कंपोनंट असेल बिल्डिंगचा, तर त्या ठिकाणचा बीम असेल, कॉलम असेल, फुटिंग असेल, तर प्रत्येक इलेमेंटवरती येणारा स्ट्रेस असेल, स्ट्रेन असेल त्या ठिकाणचा, किंवा त्याचं जे डिझाईन असेल तर त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया सिलेक्ट करण्याचं काम असेल तर तो कोण करतो? दॅट इज द सिव्हिल इंजिनियर. नंतर कोणताही क्लायंट असेल तर त्याला काय करायचं आहे, त्याच्या रिक्वायर्ड एरियामध्येच आपल्याला काय करायचं आहे, एखादं बिल्डिंगचं प्लॅनिंग करायचं आहे. तर त्या ठिकाणी आहे त्या बजेटमध्ये किंवा आहे त्या एरियामध्ये आपल्याला ॲज पर द बायलॉज सगळे सॅटिस्फाईड करून तर काय करायचं, तर सिव्हिल इंजिनियर काय करतो त्या ठिकाणी प्लॅन करून देतो, इन्स्टिमेशन करून देतो, त्याची परत काय करतो त्याचं डिझायनिंग पण करून देतो. आणि सॉईल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय करायचं आहे, सॉईलचा स्टडी जर करायचं असेल फॉर द चुजिंग द टाईप ऑफ फाउंडेशन दॅट इज ऑल्सो कम अंडर द सिव्हिल इंजिनियर. त्याच्यानंतर आपण बघितलं तर जे की सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये वेगवेगळे जरी डिफरंट प्रॉब्लेम्स असतील साईटवरती जर येत असेल, काही वेळेला फाउंडेशनचा प्रॉब्लेम येत असेल समजा, काही वेळेला तर त्या ठिकाणचे पण जे काही टेक्निक्स वापरायचे आहेत तर तो पण स्टडी जो असतो तो कोणाला असतो? सिव्हिल इंजिनियरला असतो. आणि जे काय मॅन लागणार आहेत, मशिनरीज लागणार आहेत त्यासाठी लागणारा जो त्याची कॉस्ट असणार आहे, बिल्डिंगची रिक्वायर्ड जे मटेरियल असते ते सगळ्याचा स्टडी असणार आहे, तो कोण असणार आहे? इन दॅट स्टडी ऑल्सो द रोल ऑफ सिव्हिल इंजिनियर विल बी कम. ओके, इन दिस वे बघा आपला हा रोल ऑफ सिव्हिल इंजिनियर दॅट पार्ट इज कम्प्लिटेड. आता आपल्या युनिट नंबर 1 मधील 2 पॉईंट राहिलेले आहेत, त्यामध्ये कुठल्या आहेत? आपल्याला रोडचा एक आहे, टाईप्स ऑफ द रोड्स अँड द IRC क्लासिफिकेशन ऑफ रोड्स, हा एक पॉईंट आहे, आणि दुसरा म्हणजे रिलिव्हन्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. एवढे 2 पॉईंट संपले की आपला हा युनिट नंबर 1 काय होतो? तर संपतो. ठीक आहे, तर या ठिकाणी मला थोडं तुम्हाला विचारायचं होतं, आपण थोडंसं कालची जी टेस्ट झाली तर त्याविषयी थोडं बोलणार आहोत. ठीक आहे, कालची टेस्ट कशी गेली सगळ्यांना? बोला पटपट. सोपी होती. सोपी होती मॅम. सोपी होती मॅम. सोपी होती हो. ठीक आहे, एक 4 जण आहेत की त्यांनी टेस्ट दिलेली नाहीये, तर मला समजू शकेल का की टेस्ट का दिली नाही? अंकिता कोण आहेत? अंकिता
अंकिता, आणखी नाव आहेत कोण आहेत ते? 4 जण आहेत तुमच्या डिव्हिजन मधले, त्यांनी टेस्ट दिलेल्या नाही आहेत. लास्टचे 70 नंबर मधले. स्टॉप दिस शेअरिंग. एक मिनिट, आय विल चेक. मॅम हा बोला. ते टेस्ट मध्ये एक डाऊट होता, एक क्वेश्चन कळाला नव्हता बघा. हा सांगा ना, ते त्यासाठीच मी तुम्हाला आता टेस्ट हे ठेवले. बोला. ते लँडस्केप आर्किटेक्चर कम्स अंडर इन विच प्रिन्सिपल ऑफ प्लॅनिंग. हा, त्याचा आन्सर ऍस्थेटिक होतो, म्हणजे त्या ऍस्थेटिकचा अर्थ कळाला नाही. लँड काय, अनेकदा क्वेश्चन वाचा. लँडस्केप आर्किटेक्चर कम्स अंडर इन विच प्रिन्सिपल ऑफ प्लॅनिंग. हा, त्याचा आन्सर काय येतं? ऍस्थेटिक. हा, त्याचा अर्थ कळाला नाही मॅम. एस्थेटिक कशामध्ये येणार आहे? टाउन प्लॅनिंग आणखी आर्किटेक्चर मध्ये येणार आहे. समजलं? एस्थेटिक कशामध्ये येतोय? आपण स्टडी केला त्यामध्ये एस्थेटिक हा वर्ड कुठे येत होता सांगा बरं? टाउन प्लॅनिंगचे आपल्याला काय करायचे आहेत? एक्सपान्शन करायचं आहे, फ्युचर एक्सपान्शन. तर त्या ठिकाणी काय पाहिजे स्टडी आपल्याला? टाउन प्लॅनिंगचा स्टडी आहे. तर आर्किटेक्चरल असेल किंवा ब्युटी ऑफ द टाउन आपल्याला इन्क्रीज करायचं आहे, लँडस्केपिंग करायचं आहे. तर हा जो स्टडी येतो तुमच्या त्या पॉइंट मध्ये येतो. मी ती 4 नावं सांगते, 1 मिनिट थांबा. डिव्हिजन एफ, ठीक आहे. डिव्हिजन एफ मध्ये कोण आहेत? फाळके अंकिता कोण आहेत? फाळके अंकिता. अंकिता फाळके. का तुम्ही टेस्ट का नाही दिली काल? काय प्रॉब्लेम होता का? एनी रिझन? मॅम मी अपलोड केलती टेस्ट. केली आहे, पण मग काय प्रॉब्लेम? सबमिट नाही झाली का? सबमिट झाली नाही मॅम. बर, ठीक आहे. मग आता एकदा ट्राय करा, कारण मला पुढे मार्क्स सबमिट करायचे आहेत. मी ऑलरेडी लिस्ट काढलेली आहे, तर मला प्रॉब्लेम नका करू. पुढे नसेल होत तर मला परत थोड्या वेळाने कॉल करा, ठीक आहे? हा, शेळके अमित कोण आहेत? होई शेळके अमित. मॅडम दिलती की टेस्ट. नाही, तुमचे मार्क नाही माझ्याकडे सबमिट झाले. बरं, आणखीन एक आज ट्राय. आता लगेच 1 तासाचा वेळ देते, 1-2 तासाचा वेळ देते तुम्हाला. तुम्ही ते कम्प्लीट